आणि आणि मी 1.5 कोटीची डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं, ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली. पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर, आज दाखल झाली आहे. ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं आहे याचा शोध पत्रकारांनी घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी काय? नाही, मुख्यमंत्र्यांचा पाचचा विषय नाही हा. मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राचे कामं पडले हे तर इथलाच आपला PIB करू शकतो. हो, ते डिफेंडरची बरीच चर्चा होते आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी म्हटलं की मला तर माहीत नाही, मी तर घेतली नाही डिफेंडर, पण काल एक बुलढाण्यात डिफेंडर आली आहे आणि ती डिफेंडर एका कॉन्ट्रॅक्टरनं दिली आणि ती काय कोणत्या कमिशननं दिली आहे ते एकदा विचारपूस झाली पाहिजे. ज्यांनी आरोप केला, पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं हे कोणाला सांगायची गरज नाही, मी त्याला काही उत्तर देत नाही. पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटदाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि 1.5 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे. आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे 100% कर्जावर त्याची ती गाडी आहे. त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे? त्या गाडीवर MLAचा सिम्बॉल पण टाकलेला आहे. MLAचा सिम्बॉल माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी टाकलेत. आता जोपर्यंत ते माझ्या मी त्याला म्हटलं जरा डिफेंडर गाडी मला पण आकर्षण होतं, मला पाहू दे जरा दिवळ असतो मला वापरून, मग तेवढे करता सिम्बॉल आहे त्याच्यावर. असं वाटलं तुम्हाला त्या गाडीमध्ये बसून? असं काय नाही, सगळ्या गाड्या सारख्याच आहेत, काय फरक नाही. विजयराज म्हणतात की कोणत्या कमिशनमधून ही गाडी आहे? त्या कुत्र्याला काय उत्तर द्यायची गरज नाही मला.